आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी हांडुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेनं परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये संविधान प्रतिकृतीचं ज्या मनुवादी विचाराच्या काय कार्यकर्त्यांनी संविधान प्रतिकृतीचा मोडतोड करून महाराष्ट्रामध्ये जातीवाद्याचं सरकार स्थापन झाल्या 2 ते 4 दिवसातच आपल्याला ह्या असल्या माते फिरू लोकांच्या आणि मनुस्मृती विचारधारेच्या लोकांना आपल्याला सामोरे जात असताना मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 2018ला ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावमध्ये नंगानाच केला तशा धर्तीवरती नाशिक येथील दलित व मागासवर्गीयावरती जो अन्याय अत्याचार केला अशाच पद्धतीने यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परभणीमधून ही सुरुवात झालेली आहे। तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की प्रशासन म्हणते मनोरुग्ण आहे का काय आहे ते आम्हाला काय माहीत नाही, परंतु त्याचा मागचा सूत्रधार कोण आहे त्याला शोधून काढणं ही प्रशासनाची आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे। जर असं होत असेल राज्यामध्ये तर आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना चंद्रकांतजी हांडुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आम्ही या कुठल्याही मंत्र्याला सोलापूर शहरामध्ये फिरू देणार नाही। जर असं वाढत चाललं तर आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर हे गप्प बसणार नाही असं या ठिकाणी मी शासन आणि प्रशासनाला इशारा देऊ शकतो। जर आंदोलनाच्या वेळी जर अघटित काय घडलं त्याला या आंदोलनाला जर वेगळं वळण लावलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आज या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी प्रशासनाला इशारा देतो ना या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भारत।